चिलौरी पुलिस बल द्वारा प्रोजेक्ट उड़ान के तहत शिक्षित युवाओं के लिए एक अभूतपूर्व रोजगार मेले का आयोजन किया गया है। राज्य मंत्री तथा गढ़चिरौली जिले के सहपालक मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल के हाथों युवाओं को नियुक्ति पत्र सौंपे गए। मेले में विभिन्न प्रतिष्ठित कंपनियों द्वारा कुल 1278 युवाओं को रोजगार के अवसर प्रदान किए गए हैं। नक्सल विरोधी अभियानों और पेट्रोलिंग के लिए 31 नए चौपहिया वाहनों का लोकार्पण भी इसी अवसर पर किया गया। गढ़चिरौली पुलिस बल के निरंतर प्रयासों के चलते जिले में नक्सलवाद अब समाप्ति के कगार पर है। नागरिकों के सर्वांगीण विकास के लिए पुलिस प्रशासन द्वारा विभिन्न जनहितैषी उपक्रम चलाए जा रहे और इसी कड़ी में पुलिस अधीक्षक नीलोत्पन्न के मार्गदर्शन में पुलिस दादालोरा खिड़की के माध्यम से प्रोजेक्ट उड़ान का आयोजन किया गया। यह मेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय और युवा शक्ति फाउंडेशन के संयुक्त तत्वाधान में आयोजित हुआ। इस रोजगार मेले में कुल 38 प्रतिष्ठित कंपनियों ने हिस्सा लिया। जिले के दुर्गम क्षेत्रों से 4000 से अधिक बेरोजगार युवक युवतियों ने पंजीकरण करवाया था, जिनमें पुलिस विभाग के कर्मचारियों के बच्चे भी शामिल थे। मेले के दौरान लगभग 2400 उम्मीदवार प्रत्यक्ष रूप से साक्षात्कार और चयन प्रक्रिया में शामिल हुए। रोजगार मेले के साथ साथ पुलिस मुख्यालय के मैदान पर एक विशेष समारोह आयोजित किया गया। आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली। डिलिमिटेशन ही नियमित प्रक्रिया असते आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाच्या संसदेने जे काही देशाच्या विकासासाठी जे काही निर्णय घेणं अपेक्षित आहे ते सर्व निर्णय ते घेत आहे आणि भविष्यात विकसित भारत 2047चा जो स्वप्न आपण पाहिलेला आहे, आत्मनिर्भर भारतचं जो स्वप्न पाहिलेला आहे आणि जगामध्ये भारताला महासत्ता करण्याचा जो आपण काम करत आहोत, त्या दृष्टीने हे सर्व निर्णय लोकहिताचे आहे आणि अतिशय गरजेचे आहे। अतिशय प्रकल्प सुंदर होत आहे, कंपन्या येत आहेत, परंतु महत्वाचा जो मार्ग आहे, रेल मार्ग जो कनेक्टिव्हिटी पाहिजे, त्यामुळे ते मूळ होईल का? जे काही गडचिरोलीच्या विकासासाठी आवश्यक निर्णय आहे ते सर्व निर्णय टप्प्याटप्प्याने घेत आहोत। एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, MDR असेल किंवा जे काही सर्व शाश्वत विकासासाठी जे काही सोयीसुविधाची गरज आहे ते सर्व टाइम बाउंड मॅनरमध्ये आम्ही करत आहोत। टप्प्याटप्प्याने प्रत्येक कामाला प्राधान्याने निधी देतो। तर आज पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा योजनेमध्ये कार्यक्रम घेतला, काय बोलूया? मी तर मनापासून अभिनंदन केलं की आपली स्वतःची जी काही वैधानिक कामकाज आहे किंवा जे काही ज्या विभागात आपण काम करतो त्याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीचं विस्तृत उपक्रम महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या विभागाला देखील एक मार्गदर्शक ठरणारा कार्यक्रम आहे आणि फक्त आपल्या ड्युटीपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी ठेवून ज्या पद्धतीचा एक सकारात्मक अप्रोच पोलीस दल गडचिरोली यांचा आहे, हा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यासाठी निश्चितच एक उत्तम उदाहरण आहे। अनेक जिल्ह्यामध्ये तसं चांगलं काम होतं, परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याला एक आदर्श जातो आणि गडचिरोली जिल्ह्याचा हा आदर्श निश्चितपणे प्रत्येक जिल्ह्याला मार्गदर्शक ठरणार आहे। कुठल्याही पद्धतीचा संभ्रम नाही। आता या सर्व परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री यांनी सर्व लक्ष ठेवून आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याच्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये युद्ध आहे तर शेवटी थोडाफार काही परिणाम दुष्परिणाम होत असतात, परंतु सर्व परिस्थितीकडे लक्ष ठेवून योग्य निर्णय केले जातात। हे सत्य आहे की गॅस एजन्सीमध्ये रांगा लागलेल्या आहे, परंतु त्याचं मुख्य कारण आहे की डिमांड सप्लाय रेशो हा बरोबर होता, परंतु एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यात आली, भ्रम पसरवण्यात आला। डिमांड जी सिलेंडर उचलण्याची होती ती अचानक वाढली, त्यामुळे अशा पद्धतीची टंचाई निर्माण झाली। डिमांड सप्लाय रेशो बरोबर राहिला तर कुठल्याही पद्धतीची अडचण राहत नाही, परंतु विनाकारण देशामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं की खूप तुटवडा होणार आहे, परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे आणि विनाकारण संभ्रम पसरवला जाऊ नये अशा पद्धतीची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। जनतेने त्यावर विश्वास ठेवावा। 8 दिवसापूर्वी एक मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून एक उपोषण करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आरोप केला
कालावधी करता होती आणि त्या कालावधीमध्ये जे काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीचा निधी देण्यात आला होता. ती योजना विशिष्ट कालाकरता होती. त्यामुळे त्या योजनेतून ज्या लोकांनी प्रशिक्षण घेतलं होतं त्या लोकांनी दुसऱ्या ठिकाणी स्वतःच्या त्या एक्सपिरियन्सवर नवीन ठिकाणी काम मागणं अपेक्षित आहे.